आज आपण बनवणार आहे चीज केक, तेही बेक न करता, ओव्हनचा वापर न करता। तर त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतला आहे। त्यात व्हिनेगर टाकून त्याला फाडून घ्यायचं आहे। त्याला पनीर सारखं बनवायचं आहे। दूध इथं गरम करून घेतलं आहे। मी इथं थंड दुधाचा वापर केलेला नाहीये। दूध फाटायला सुरुवात झाली आहे। तर उरलेला जेही व्हिनेगर आहे ते आपण त्यात टाकून देऊया। दूध फाटून तयार झालं आहे। आता आपण त्याला एका कपड्यामध्ये काढून घेऊया। त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। चीज केक हा खूप सोपा असतो, तर त्याला आपल्याला बेकही करावं लागत नाही, म्हणून तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। तर यातलं आपण पाणी सगळं काढून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण पनीर बनवतो त्याचप्रमाणे हे चीजही बनवायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चीज टाकून देऊया आणि त्यामध्ये आपण फ्रेश क्रीमचा वापर करणार आहे। इथे फ्रेश क्रीम टाकूया। आता आपण यात साखर घालणार आहेत। मी इथे 1 वाटीला थोडी कमी साखर घातली आहे। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फेटून घेणार आहे। हे फेटून झालं आहे। पूर्णपणे क्रीमी टेक्स्चर आला आहे। तर चीज केकची जी खालची लेअर असते ती आपण पार्लेजी बिस्किट पासून तयार करणार आहे। तर त्यासाठी पार्लेजी बिस्किट घेतले आहेत, ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। त्याला पावडर फॉर्म मध्ये तयार करूया। बिस्किट दळून झाले आहेत आणि पूर्णपणे पावडर फॉर्म मध्ये आले आहेत। आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊ। त्यामध्ये आपण बटर किंवा तूप ऍड करू शकतो। तर मी इथे गरम करून तूप घेतलं आहे। तूप टाकून त्याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया। आता बिस्किटांचा चुरा आपण एका भांड्यात, ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहे त्यामध्ये खाली त्याला पूर्णपणे एक लेअर तयार करून घ्यायची आहे। पूर्णपणे एकसारखी लेअर करायची आहे। तुम्ही याला स्मॅशरने त्याला दाबून त्याची एक लेअर छान तयार करू शकता। लेअर झाली आहे। आता आपण त्यावर जे चीज बनवलं आहे ते टाकून घेऊया। चीज पूर्णपणे क्रीमी झालं आहे। आता ते पण पूर्णपणे टाकून त्याची पण आपण लेअर तयार करून घेऊया। आता वरती आपण डार्क चॉकलेट मेल्ट करून टाकणार आहे, जेणेकरून तो चीज चॉकलेट केक तयार होईल। मी इथे डार्क चॉकलेट गॅसवरच मेल्ट करून घेतली आहे। आता आपण या चॉकलेटची पण एक लेअर तयार करून घेणार आहोत। चीज केक तयार झाला आहे। आपण याला 4 ते 5 तासासाठी रेफ्रिजरेटर करणार आहोत आणि केक खरंच खूप छान तयार होतो।
बाजारात आपल्याला एक तुकडा 150 रुपयाला मिळतो. तोच केक आपण घरी बसल्या 100 रुपयाच्या खर्चात पूर्णपणे केक तयार करू शकतो. आता आपण हे झाकण लावून त्याला फ्रीजमध्ये ठेवूया. पाच तास झाले आहेत आणि मी केक फ्रीजरमधून काढून घेतला आहे. तर चला बघूया चीज केक कशाप्रमाणे झाला आहे. वाव, खूपच छान तयार झालेला आहे आणि तो फ्रीजमध्ये सेटही झाला आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा.